तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। आणि वर्षावासाच्या काळामध्ये नियमित धम्मश्रवण करण्यासाठी सम्राट अशोक बुद्ध विहार सिरसाळा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम करतो। आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ 4थ्या खंडामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। 4थ्या खंडामध्ये भाग 2, भाग 3 चालू आहे आपला। आणि या 3ऱ्या भागामध्ये बौद्ध धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि हे जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत या गोष्टी या 4th खंडामध्ये आणि 2ऱ्या भागामध्ये सांगितलेले आहेत। तर या 2ऱ्या भागामधील 4था मुद्दा आपला चालू आहे क्रोध आणि वैरभाव। तर क्रोध आणि वैरभाव या 2 गोष्टी आपण समजून घेत असताना काल बघितलं की क्रोध म्हणजे शरीराची उष्णता वाढणे आणि ती उष्णता वाढल्यामुळे चिडचिडी निर्माण होणे, संताप येणे, राग येणे आणि हे राग आल्याच्या नंतर मनाची अस्थिरता निर्माण होणे, शरीरामध्ये वेगवेगळे बदल होणे, आपल्या वाणीमध्ये आणि कृतीमध्ये बदल होणे आणि वैरभाव उत्पन्न होणे या गोष्टी क्रोधातून उत्पन्न होतात। आणि क्रोधातून उत्पन्न झालेल्या गोष्टीमुळे किंवा हा क्रोध जो आहे तो जर दीर्घकाळ आपण मनामध्ये तसाच ठेवून घेतला तर काय होतं, वैरभाव उत्पन्न होतो। वैर मिटत नाही आणि हे जर वैर मिटवायचं असेल तर वैराने वैर कधीच मिटत नाही असं तथागत गौतम बुद्ध सांगतात। आणि मिटतं कशाने, तर ते प्रेमाने। वैराला कशाने जिंकायचं सांगितलंय, प्रेमाने जिंकायचं सांगितलंय। आणि मग हे सांगत असताना मी तुम्हाला एका राक्षसनीची आणि एका कुटुंबाची एक कथा तुम्हाला सांगितली। आणि शेवटी ते त्यांचं वैरभाव कधी मिटतं, तर ज्यावेळेस ते दोघं एकमेकावर प्रेम करायला लागतात, ज्यांचं जन्मोजन्मीचं वैर ज्यावेळेस ते एकमेकावरती प्रेम करायला लागतात त्याच वेळेस मिटतं। तसं मानवी जीवनामध्ये सुद्धा आपल्यासोबत सुद्धा काही प्रसंग घडत असतात। काही लोक आपल्याविषयी दुर्गुण बाळगून असतात, आपल्याविषयी त्यांची भाषा चांगली नसते, परंतु त्यांनी कोणतीही भाषा वापरली, त्यांनी कशीही कृती केली आपली, तरी आपली जी काय भावना जी आहे ती त्या लोकांविषयी मैत्रीचीच असली पाहिजे, जेणेकरून की भविष्यामध्ये वैर निर्माण होणार नाही। आणि वैर निर्माण नाही झालं की माणूस दुःखापासून काय होतो, मुक्त होतो आणि तोच जीवन जगण्याचा मार्ग आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात। आपण काल पाहत असताना बघितलं की ह्या वैराला जिंकायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, मैत्री भावना पाहिजे, करुणा पाहिजे। आणि ही मैत्री भावना एक जो मुद्दा आहे, या मैत्री भावनेमध्ये मैत्री भावना जर आपल्यात असेल तर आपण वैराला जिंकतो। आणि वैराला जिंकत असताना ही जी मैत्री भावना आहे या मैत्री भावनेचे किंवा मैत्री भावना केल्याने 11 लाभ होतात असं तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे। मैत्री साधना केल्याने किती लाभ होतात म्हणून सांगितले की 11 लाभ होतात। आणि त्यापैकी पहिला लाभ आपण काल सांगितला होता तुम्हाला की काय लागते, माणसाला सुखाने झोप लागते। आता आपण सगळ्यांनी ही गोष्ट तपासून बघितली पाहिजे की आपल्याला सुखाने झोप लागते का। जर लागत नसेल तर मैत्री भावना करायला पाहिजे।
दुसरी गोष्ट बघितली की आपण सुखाने जगतो माणूस. आपण सुखाने जगत असू तर आपल्यात काही ना काही मैत्री भावना करीत नसलो तरी आपल्यामध्ये मैत्री भावना आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि आणखी तीव्र निगत केली तर आणखीन आपल्याला सुखाची झोप काय करू शकते, लागू शकते, सुखाने आपण जगू शकतो. तिसरा मुद्दा बघितला आपण की पापी किंवा वाईट स्वप्न पडत नाहीत माणसाला. आणि चौथा मुद्दा बघितला आपण की मनुष्य लोकात तो प्रिय असतो. पाचवा मुद्दा बघितला होता की अमनुष्य लोकात सुद्धा तो प्रिय असतो. आणि आज आपण सहावा मुद्दा बघणार आहोत की देवता जे आहेत, देवता अशा जे मैत्री भावना करतात, अशा मैत्री भावना हे पण झालेलं आहे आपलं. देवता रक्षा करतात. हे 6 मुद्दे झालेले आहेत. आणि 7वा आपला चालू होता की जे मैत्री भावना करतात त्या लोकांना आग, हत्यार आणि विष हे अशा लोकांवरती काम करत नाहीत. जे लोक मैत्री भावना सांभाळतात किंवा त्याची साधना करतात, ती मैत्री भावना मनामध्ये कायम स्वरूप ठेवून असतात, अशा लोकांवरती काय होत नाही तर आग त्यांच्यावर काम करत नाही, अवजार त्यांच्यावर काम करत नाहीत, म्हणजे हत्यार त्यांच्यावर काम करत नाहीत, आणि विष सुद्धा त्यांच्यावरती काम करत नाही. आणि याचं उदाहरण म्हणून तुम्हाला भरपूर उदाहरण आहे त्याचं उदाहरण म्हणून एक सांगता येईल की तुम्ही आपण याच्या पाठीमागे बघितलेलं आहे की अनाथ पिंडक नावाचा एक फार गर्भ श्रीमंत माणूस होता. आणि हा अनाथ पिंडक कशासाठी प्रसिद्ध होता सांगा बरं मला. अनाथ पिंडक कशासाठी प्रसिद्ध होता आहे कोणाच्या लक्षात नाही? असं नका करू, ध्यानात राहू द्या. प्रत्येक माणसाची वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. यशाची वैशिष्ट्य असली पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी धम्मदीक्षा घेतलेल्या आहेत ना. अंगुलीमालनी धम्मदीक्षा घेतलेली आहे, गुन्हेगाराची धम्मदीक्षा, परत येशाची धम्मदीक्षा झालेली आहे, अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा झालेली आहे. अशा बऱ्याच लोकांच्या धम्मदीक्षा झालेल्या आहेत. आणि ह्यांचं काही ना काही काय होतं, वैशिष्ट्य होतं. तर अनाथ पिंडक जो आहे, अनाथ पिंडकाचं असं वैशिष्ट्य होतं की तो फार प्रचंड दान करायचा. आणि त्यांनी कोणतं वन दान केलं होतं? वेळवण दान केलं होतं. आणि हे वेळवण दान कसं केलं याचे पण कथा आहे, तुम्हाला माहित असेलच की बाबा त्याला तो माणूस तर त्याला जातानीच रस्त्याने आवडलं की बाबा इथं ही जागा फार छान आहे आणि आपल्याला काय करायची, ही गौतम बुद्धाला दान द्यायची. मग अशी दान द्यायची म्हणल्याच्या नंतर ते जे मालक आहे त्या मालकाकडे जाते आणि म्हणते मला काय करा, ही जागा विका, तुम्ही द्या विकत. ते म्हणते मला जागा विकायची नाही, मला तुम्हाला काय करावं लागेल, जागा विकावंच लागेल. मग असं म्हणल्याच्या नंतर बघा आपल्याला पण समजा आपल्याकडे प्लॉट असेल, आपली जागा असेल, आपली जमीन असेल, जर विकायची नसेल तर आपण काय करतो, आवाच्या सव्वा भाव सांगतो. काय पण समजा सध्या जर ती 100 रुपयाला जाणार असेल तर आपण तिची 1,00,000 रुपये किंमत सांगितली तर कोणी घेईन का? नाही घेणार. म्हणून ज्याची जागा होती तो काय करतय, त्याला म्हणतोय तुला जागा घ्यायचीच ना, तर तू काय कर, मग तुला जेवढी जागा घ्यायची तेवढ्या जागेवर सोनं आतर, आणि सोनं जर आतरलंस, तू जेवढ्या जागेवर सोनं आतरीची तेवढी जागा तुला मी दान म्हणजे तुला विकतो. मग असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणते ठीक आहे. मग ते गाड्याच्या गाड्या काय करतंय, ते ज्या गावाला राहतं तिथून गाड्याच्या गाड्या सोन्याच्या मागून घेते आणि आतरायला सुरुवात करते. पुन्हा ते परेशान होते, ज्याची जमीन होती ती ते म्हणते मी तर विकायचीच नव्हती मला जमीन, उगा माझ्या तोंडातून शब्द गेला. मग ते 4 माणसाला बोलते. आता जसं व्यवहार होत गेल्याच्या नंतर 4 माणसात झालेला कसं माणसं बोलते तसं 4 माणसाला बोलते, म्हणतं ह्याचे शब्द दिलता मला की मी तू सोनं आतर जमिनीवर मी तुला जमीन देईन. आणि आता हे म्हणायला लागला की काय, आता नाही, आता द्यायची नाही म्हणायला लागलाय. हे बरोबर आहे का याचं? मग सगळे 4 लोक त्याला समजून सांगतात नाही शब्द दिलेला प्रमाण असते, तुला द्यावीच लागेल. मग असं म्हटल्याच्या नंतर मग ते काय करतंय, बाबा ठीक आहे तुम्ही ही, आणि ते त्याला सांगतात की मला ही जमीन काय माझ्यासाठी घ्यायची नाही, तर तथागतासाठी विहार बांधण्यासाठी घ्यायची, आणि तिथं वेळवून बांधतात. मग त्यावेळेस तथागताचं नाव घेतल्याच्या नंतर ते म्हणते चला हे एवढं मोठं पुण्य करायला आहे, मग आपण पण पुण्य करू. म्हणून ते म्हणते बाबा ह्या ठिकाणी माझे झाडं आहेत, हे झाडं तर मी तुला विकले नाहीत, मग मी हे झाडं काय करतो, तथागताला दान देतो. आणि मग हे त्या ठिकाणी ते विहार बांधतात. त्या अनाथ पिंडकाची एक मुलगी असते, त्या मुलीचं नाव असतं उत्तरा. त्या मुलीचं नाव काय असतंय, उत्तरा. ते आता तिकडे आलेलं नाही, हे आता दुसरीकडं म्हणजे माहिती घेतली मी की त्या मुलीचं नाव आहे उत्तरा. आणि मग हे उत्तराला पण ते काय करतंय, जसा हा दानशूर असतंय तसं त्याच्या मुलीला पण दानाचं महत्व सांगतंय
की भंतेजींना दान केलं पाहिजे, विहाराला दान केलं पाहिजे, समाजाला दान केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दान करता येईल, म्हणजे नुसत्या पैशाचं दान नाही तर जे दानाचे वेगवेगळे 3 प्रकार आहेत, त्या 3 प्रकारापैकी कोणतं दान करता येईल ते दान आपण केलं पाहिजे असं त्याच्या मुलीला सांगत असते. आणि मग हे सांगत असताना ती मुलगी मोठी होते, तिचं लग्न होतं आणि लग्न होताना सुद्धा ते तिला काय करतंय, तेच संदेश देते की बाबा तू दान केलं पाहिजेस, विहाराला दान कर, भंतेजींना दान कर. परंतु ती ज्या ठिकाणी दिली जाते त्या ठिकाणी मात्र काय नसतंय, विहार नसते. आणि विहार नसतंय तिथं भंतेजी नसते. म्हणून काय करतंय की आता दान कुणाला करायचं, दान कुणाला करायचं, विहारात कोणत्या जायचं, वंदना कुठं घ्यायची, हिचा तिच्या पुढे फार मोठा प्रश्न होतोय. आपल्याकडे सुदैवाने चांगली गोष्ट आहे की आपल्याला सुंदर असं विहार आहे, एवढी भव्य अशी जागा आहे आणि आपल्या गावातील सगळ्या लोकांनी बसतील, सगळे लोक इथं येऊन ह्या आजूबाजूच्या 10 गावाचे खेड्यातले लोक जरी आले तरी ह्या विहारात बसू शकतात. आपल्याकडे एवढं विहार आहे. परंतु येण्याची मानसिकता आज ही आपल्या लोकांची नाही. परंतु ही उत्तरा काय आहे, तिच्या बापाची शिकवण आहे तिला की तू विहारात जा, तिथं दान कर. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर ती ज्यावेळेस तिथं राहते, काही दिवस राहिल्याच्या नंतर तिचं मनच लागत नाही, कारण तिथं विहार नसते. तिला विहारात गेल्याशिवाय करमत नाही. जसं आता आपल्यामध्ये सगळ्यामध्ये ती भावना निर्माण झाली की आता आपल्याला विहारात 7 वाजले की विहारात यावं वाटायला लागले, आणि तशी तिच्या मनामध्ये भावना झाली. आपलं जर आता हे 3 महिन्याचा कालावधी संपल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा हुरहुर लागून राहील की आता काय करायचं, या 7 ते 8 या काळात काय करायचं, इतकी सवय लागली आपल्याला. तिला तितकी सवय लागलेली होती म्हणून तिला कळत नाही की आता काय करू मी. म्हणून ती तिचे काय करते, एक कविता लिहिते किंवा पत्र लिहिते तिच्या वडिलाला. आता फोन आहेत आपल्याकडे, पण पहिले फोन नव्हते. पत्र लिहिते की बाबा पप्पा मला इथं विहार नाही, इथं भंतेजी नाही, आणि मग मी दान कुठं करू, मी कुणाला वंदन करू आणि विहारात कोणत्या जाऊ, कुठं वंदना घेऊ, याचा मला प्रश्न पडलाय. मग ते काय करते, ते म्हणते ठीक आहे तू काय कर, तिला ते पत्र आलं की लगेच काय करते, तिला भरपूर पैसे सोनं नाणं आणखीन तिला पाठवून देते. म्हणते हे पैसे सोनं नाणं घ्या, ह्याचं काय कर, एक विहार बांध. विहार बांधल्याच्या नंतर मग भंतेजी आपण बघू कुठं तरी, आपण बी जसा भंतेजीचा शोध घ्यायला तसं त्यांनी बी शोध घेतला आणि मग भंतेजी विहार बांधलं प्रचंड मोठं. मग तिथं भंतेजी आले आणि मग भंतेजी आल्याच्या नंतर तिचा नीती नियम सुरू झाला. परंतु तिला दान प्रचंड, मग गावातल्या लोकांना भोजन दान, भंतेजींना भोजन दान, मग त्यांचे प्रवचन ठेवणं, त्यांचे प्रवचन ऐकणं, लोकांना ऐकू घालणं, ह्याच्यावर पण एक लय भारी कथा आहे, ती मी नंतर सांगेन वेळ प्रसंग आल्याच्या नंतर. परंतु ही जी काही तिची दान पारमिता आहे ती वाढत जाते. मग हिला आणखीन थोडस मग वेळ मिळत नाही, म्हणून तिचे पप्पा काय म्हणते तिला, तू काय कर, एखादी नोकरीन ठेवून घे. नोकरीन ठेवून घे म्हटल्याच्या नंतर त्यांच्याकडे काय पैसे अडकायला कमी नसते, ती सुंदर अशी एक नोकरीन बघते आणि तिचं तिच्या घरामध्ये घरातल्या कामाला लावते. आता हे घरातल्या कामाला लागल्याच्या नंतर तिचा जो काय पत्नी आहे, दोघांमध्ये प्रचंड प्रेम असते. परंतु तिच्या नवऱ्याला सारखं वाटत असते की काय ही बाई आहे उत्तरा, हे सगळं चांगलं आहे, पण हिला इतका देवा धर्माचा म्हणजे ह्या तथागताचा भंतेजींचा एवढा नाद लागलेला आहे की हिला तिच्या संसारामध्ये पण रममान होत नाही. तिने हे सगळे सुख उपभोगायचे, हिच्या वडिलांनी एवढा पैसा दिलाय आपल्याला, एवढी आपली पहिली जायजात आहे, याचा सगळा आनंद घ्यायचा सोडून हे भंतेजी उपासना, त्रिसरण, पंचशील, दान धर्म ह्याच्यातच अडकून पडलेली आहे. हा असा तिच्याकडे ती भाजी कापत असताना, ती काम करत असताना बघून तसा विचार करते. आणि असा विचार केल्याच्या नंतर तिच्या घरामध्ये ठेवलेली जी काय नौकरानी आहे, ही नौकरानी हिच्याविषयी त्याला काय होतंय, प्रेम भावना उत्पन्न होती. आणि मग हे काय करते की ते म्हणते आता ह्याला काय करायचंय, ते ह्या उत्तराला मारण्यासाठी प्रयत्न करते. आणि कसं मारायचं ह्याचा विचार करते. त्यावेळेस ते काय करते, ती वरती ज्या माडीवरती राहते तिथं भरपूर असं तेल गरम करते आणि तेल गरम करून काय करते, हिच्या अंगावर टाकण्याचा विचार करते. परंतु ही तिकडून त्या पायऱ्यावरून तेलाचं गरम उकळतं तेलाचं पातेलं भांड घेऊन तिच्याकडे येत असते. त्यावेळेस ही उत्तरा काय करते, उत्तरा ही मैत्री भावना शिकलेली असते आणि उत्तरा तिच्या मनात सगळं विचार करते की ही जी काही माझी दासी आहे तिचं चांगलं व्हावं, तिला सुख मिळावं, तिला दुःख मिळू नये, तिचं नाते गणगोत सगळे सुखी राहावे, असाच विचार करत राहते. आणि ह्या मैत्रीच्या भावनेनं काय होते, ती दासी तिच्या अंगावर ते उकळतं तेल टाकते. परंतु जरी तेल टाकलं तरीही तिला भाजत नाही, कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे काय की जे मैत्री भावना करतात त्यांच्या अंगावरती काय होत नाही, आग, अवजार, विष अजिबात काम करत नाही, असं तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे. आता हे
डायरेक्ट अंगावर जर आता आपल्याकडे कितीही मैत्री भावना असली ना आपल्या अंगावर टाकलं तर आपल्याला पोळू शकतंय, हे विज्ञान सांगतंय. कारण त्वचा जी बनलेली आहे ती कशाने बनलेली आहे? चमडीची आहे. तिच्यावर कोणतीही आगीची वस्तू टाकली तर पोळणारच आहे. परंतु मैत्री भावना अशी आहे की जर समजा आपल्याला एखादा मारायला माणूस आलेला असेल आणि आपण त्याच्याविषयी जर चांगली इच्छा व्यक्त केली तर त्याच्या सुद्धा मनामध्ये काय होऊ शकतं? मत परिवर्तन होऊ शकतं, मन परिवर्तन होऊ शकतं आणि त्याच्याकडून आपल्यावर म्हणजे तो जो मारायला आलेला आहे तो प्रेमाने वागू शकतो. असे कितीतरी उदाहरणं तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये झालेले आहेत. आपण लग्न लावतो बघा, लग्न लावत असताना जयमंगल अष्टगाथा म्हणतात आपण सगळे, म्हणतात का नाही? त्या जयमंगल अष्टगाथामध्ये दुसरी अष्टगाथा आहे किंवा तिसरी पण आहे, दोन्हीमध्ये पण मंगल मैत्री भावना व्यक्त केलेली आहे. त्या दुसऱ्या जयमंगल अष्टगाथेमध्ये काय सांगितलेलं आहे? मरातिरेक मभियो जितस बरती घोरं पनालयकवकं मतदिन्यकं खन्ति सुदन्त विधिना जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानी. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आलवक नावाचा एक राक्षस आहे. काय झालेला आहे? आलवक नावाचा एक राक्षस आहे आणि ते राक्षस काय करायला आहे? त्याची जी हजारो माराचे सेना आहे, वेगवेगळे मार आहेत त्याच्याकडे आणि त्याच्या हजारो माराच्या सेनेसह तो काय केलेला आहे? गौतम बुद्धावरती चालून गेलेला आहे. आणि गौतम बुद्धावरती चालून गेल्याच्या नंतर काय करतो गौतम बुद्ध? त्याला काय करतात? त्यांच्याकडे असणारी जी काही शांती आहे, त्यांच्याकडे जे असणारं प्रेम आहे, त्यांच्याकडे जी असणारी मैत्री आहे, या मैत्रीच्या, प्रेमाच्या आणि शांतीच्या बलाने कोणाला जिंकतात? आलवकाला जिंकतात. आणि आलवकाला जिंकतात ही गाथा तुम्ही ऐकल्याच्या नंतर जे जे ऐकतील त्यांचं सगळ्यांचं काय हो? कल्याण हो. जसं त्यांनी जिंकलं मैत्री भावनेनं, शांती भावनेनं, करुणा भावनेनं, तसं तुम्ही पण तुमच्या शत्रूला काय करा? जिंका, असं तथागत या गाथेमधून सांगतात. तर या गाथेमध्ये आलवक जे आहे, आलवक हा आलवी नावाच्या गावाचा असतो. आलवक काय माहिती का तुम्हाला? कोणाला माहिती का याच्याविषयी? जर माहिती असेल तर सांगत नाही, माहिती नसेल तर सांगतो. हा, तर आलवक जो आहे, आलवक हा आलवी नावाचा एक यक्ष असतो किंवा राक्षस असतो. यक्ष म्हणा, राक्षस म्हणा, काही म्हणा. तर हा फार प्रचंड, त्याच्याकडे मार असतात, वेगवेगळे हत्यार असतात आणि तो त्या सगळ्या परिसरामध्ये दहशत पसरवित असतो. आणि मग त्या ठिकाणी राहणारा जो काही राजा असतो, त्या राजाला एक वेळेस असं वाटतंय की आता आपण आज शिकारीला गेलं पाहिजे. आणि मग तो शिकारीला जातो. राजा शिकारीला जात असताना राजा एकटा जात नाही, त्याच्यासोबत काही सैन्य असते आणि ते सैन्य घेऊन राजा शिकारीला जातो. शिकारीला जात असताना त्यांना एक हरिण दिसते. ते हरिण दिसलं की त्या हरणाच्या पाठीमागे राजा धावते आणि हरणाच्या पाठीमागे धावत 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 राजा इतका जंगलामध्ये जातो की फारच जंगलामध्ये जाते. त्याच्या पाठीमागे धावणारे जे काही सैनिक असते, त्याचे जे काही सैन्य असते ते सुद्धा पाठीमागच राहते आणि हे एकटाच पळत जाते. मग ते अचानकच काय होतं? हरण गायब होते. हरण गायब होतं, ज्या जंगलामध्ये लपतंय आणि थोड्या वेळाने काय होतं? त्याला आणखीन परत हरण दिसते. मग परत आणखीन त्याच्या मागं लागतं की आणखीन त्याच्या पाठीमागं पळतंय ते हरण त्याला शेवटी सापडतंय आणि त्या हरणाला बाण मारतंय. हरणाला बाण मारल्याच्या नंतर हरणाला बाण लागतंय, हरण मरतंय. ते हरण खांद्यावर घेतंय आणि परत आपल्या घराकडे निघतंय. ते मग निघतंय तर मागं बघतंय तर त्याला कोणी सैनिक दिसत नाही, कोणी त्याला रस्ता दिसत नाही. कारण त्या हरणाच्या शिकारीच्या ह्याच्यामध्ये बेभान होऊन तो त्याच्या पाठीमागे लागलेला असतो, त्याला काहीच लक्ष देत नाही रस्ता आता कुठं जावं, कसं जावं. म्हणून काय रस्ता दिसत नाही म्हणून तो काय करतोय? हरण तो खांद्यावर घेऊन चाललेला असते पाठीमागं. पण ते जात असताना तिथं एक फार हिरवगार असं वडाचं झाड दिसतंय. म्हणजे त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणारे जे काही झाड आहेत त्या झाडापेक्षा हे झाड वेगळंच असतंय. त्याची सावली एवढी गार असते, गडद असते की कोणत्याही माणसाने त्या सावलीकडे, त्या झाडाकडे बघितलं की ह्या झाडामध्ये थोडीशी तरी विश्रांती घ्यावी असं प्रत्येक माणसाला वाटायचं. आणि मग हे वाटलं, त्याला पण तसंच वाटतंय
आणि तसं वाटलं की हा काय करतोय त्या झाडाच्या खाली जातोय आणि सावलीला असा बसायचा किंवा वरून त्या झाडावरून काय होतंय, जोरात हसण्याचा आवाज येतोय. हा, आता मला शिकार सापडली, असं ते झाडावर बसलेला कोण म्हणतंय, आलवक नावाचा राक्षस म्हणतोय. आता मला शिकार सापडली बऱ्याच दिवसांनी. कारण तो असतो नरभक्षक, माणसाचं मांस त्याला लय आवडतं खायला त्या आलवकला. आणि मग हा आलवक त्याला म्हणतोय की मी तुला आता खाणार. राजा, तू आता माझ्या सावलीत आलास. माझा रूल असा आहे की माझ्या सावलीत जे कोणी येईल त्याला मी काय करत असतोय, खाऊन टाकीत असतोय. आणि मग राजा काय होतं, गर्भगळीत होतोय, घाबरून जातोय राजा. आणि राजा म्हणतोय आता माझं कसं होईल, आता माझं काय खरं नाही, आता मी मेलोच. आणि ते म्हणतंय घाबर भेन त्याला राजाला, त्या राक्षसाला म्हणतोय की बाबा तुम्हाला मारू नको, मी काय करतो, तुला रोज एक माणूस देतो. तुला मांस आवडतंय माणसाचं, तर तुला रोज एक माणूस खायला देतो म्हणतोय. मग असं म्हणल्याच्या नंतर विचार कर म्हणतोय तू. आता हे न विचार करताच हे म्हणतंय. राजा काय करतोय, घाबरून गेलेला असतोय. घाबरल्याच्या नंतर माणसाचं मन स्थिर राहत नाही, आणि माणसाचं मन स्थिर राहत नाही त्याच्यामुळे माणूस काही रिॲक्शन करू शकतोय. म्हणून ते आलवक काय म्हणतंय, ते राजा काय म्हणतंय, मी तुला रोज एक माणूस देईन, परंतु तुम्हाला सोडून दे. असं म्हणल्याच्या नंतर ते राक्षस विचार करतोय की यार आपल्याला आज जर ह्यालाच खाल्लं तर एकच दिवस आपली भूक भागन, पण हे रोज एक माणूस देतो म्हणतंय, काय हरकत आहे आपल्याला, रोज माणूस आहे तर मिळायला लागले तर. मग म्हणतंय ठीक आहे तू जाय, पण बाबा ज्या बी दिवशी तुम्हाला माणूस पाठवणार नाही सकाळी सकाळी, त्या दिवशी मात्र मी तुझ्या घरी येऊन तुला काय करीन, उचलून घेऊन खाऊन टाकेन. मग राजा म्हणतोय हो नाही माझ्या नीट ध्यानात ठेवून येईल. मग ते म्हणताय ठीक आहे जाय, आणि त्याला रस्ता बी सांगताय. मग ते रस्ता सांगितल्यानंतर थोडं पुढं आलं की त्याला सगळे सैन्य वगैरे भेटतात. मग ते चला रे बाबा सुटलो मी, लय काय सांगावं तुम्हाला, तिथं काय सांगत नाही, येतंय घरी येऊन जेवण बिवण करतोय, झोपायला की त्याला आठवतंय की आपल्याला आज राक्षसाने धरलं होतं. सकाळी जर याची सोय नाही केली तर हे लगेच दुपारी येतंय मला खायला. म्हणून ते घाबरून जात आहे, म्हणताय आता काय करावं. म्हणून सगळ्या राज्यातले जे काही मंत्री असतील त्याचे सगळं काय बी प्रॉब्लेम आला राज्यामध्ये की मंत्री बोलतात बघा, चला या हुशार माणसं, आता विचार करा याच्यावर काय करायचं. मग ते मंत्र्याला बोलते, म्हणते मला काय झोप येणार, लवकर या तुम्ही. सगळे मंत्री येते, म्हणते कसं काय मंत्री राजेसाहेब तुम्हाला झोप येणार. अरे बाबांनो, मग असं झालं, मला आता रोज एक माणूस द्यायचा त्या राक्षसाला, नाही तर ते मला उद्या येऊन खाणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर मग ते सगळे परेशान होते, आता काय करावं, रोज माणूस कोणता द्यायचा. आता त्याच्या समोर प्रश्न येते, परंतु काय ना काहीतरी तोडगा काढतेच. ते म्हणतात राजेसाहेब काय घाबरू नका तुम्ही, आपण काय करू म्हणतात, जे आपल्या इथं जेल आहे त्या जेलमध्ये लय सैनिक आहेत, आपलं कैदी आहेत, रोज एक कैदी पाठवी जाऊ. राजाला खुश वाटतंय, रात्री 1 वाजता त्याला असा आराम भेटते. म्हणतोय काय टेन्शन होतं यार माझ्या मागं, बरं झालं तुम्ही सांगितलं, आता आपल्याला काय नाही, अडचणच नाही. आता भरपूर लोक झाले तर किती बी आपल्याकडे हे आहेत मग कैदी. मग ते जाते तर जेलमध्ये, लगेच राजा तिथं घोषणा करते की आता मी तुम्हाला काय करणार आहे, रोज एकाला सोडणार आहे. कैद्याला म्हणते तुम्हाला रोज एकाला सोडून देणार आहे. आणि मग पण काय करायचं, मी बाहेर तुम्हाला सोडलं की तुम्ही हे सगळं ताट घ्यायचं आणि ताट घेऊन त्या झाडाखाली जायचं, आणि त्या झाडाखाली जाऊन तिथल्या देवतेला ते अर्पण करायचं, आणि तुम्ही मुक्त. असं म्हणल्याच्या नंतर एका कायद्याला सोडतात. एक कैदी गेला तिकडे की तिकडेच गायब, पुन्हा वापस नाही. या मधल्या कायद्याला वाटतंय सुट्टी झाली त्याची, ते बाहेर फिरायला लागलाय, आणि तिकडे तर ते राक्षसांनी खाऊन टाकलेलं असतंय. असं कैदी एक करून सगळे कैदी समाप्त होते. त्यांच्या जेलमध्ये एक बी कैदी राहत नाही. म्हणून पुन्हा आयडिया करते, पुन्हा राजा घाबरते, पुन्हा म्हणतो अरे बोलवा प्रधानाला बोलवा, आता काय माणसं कुठून द्यायचे राक्षसाला, नाही तर मलाच खातं उद्या त्याला दे. मग पुन्हा ते बोलवतेच, म्हणते चला काहीतरी तोडगा काढावाच लागेल. मग सगळे विचार करते काय करायचं. मग ते काय करते, मला म्हणते आता सगळे कैदी संपले तर मग गुन्हेगार कुठून आता शोधायचे. मग ते काय करते, तर त्यांच्याच राज्यामधलं सोनं नाणं काही मौल्यवान वस्तू कुठं बी रस्त्यावर फेकून देतात. रस्त्यावर फेकून देतात, आणि कोणी बी त्याला हात लावला की म्हणतात हे कैदी आहे, सापडला लगेच घ्या, लगेच न्याला जेलमध्ये की लगेच त्याची राह. असं करून सगळ्या लोकांच्या लक्षात येते की हे राजा काय करायला, जेलमध्ये टाकायला पुन्हा घेऊन चाललाय, माणसंच गायब होईल तर खलास होईल. सगळ्या लोकांच्या लक्षात येते की काहीतरी गौड बांगालाय म्हणून. मग लोक घाबरतात आणि म्हणतात अर आता काय बी दिसलं तरी घ्यायचं नाही.
आता फुकटची वस्तू आपल्याला घ्यायची नाही. मग कोणीच हात लावत नाहीत, मग माणसं सापडत नाहीत. पुन्हा ते जेलमध्ये गेलेले कैदी संपून जातात दुसरे बी चोरीचे. मग पुन्हा राजा बोलते आर म्हणतात पटकन या मंत्री होऊन नाही तर आता माझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही काहीतरी सोय करा, कारण या आता लोक चोऱ्या बिक्रीना झालीत आपली. मग म्हणतात आता काय करायचं, मग म्हणतात आता बारी म्हाताऱ्या माणसावर. म्हाताऱ्या माणसं आता धरा म्हणते सगळे, एक एक म्हातारं काय करा राक्षसाला नेऊन द्या. मग म्हातारे माणसं सुरू करतात अगोदर, बिनकामाचे आहेत म्हणते ते, यायचं काय काम नाही. मग म्हातारे माणसं एक 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 त्या राज्यातले सगळे म्हातारे बी माणसं संपतात. म्हातारे माणसं संपल्याच्या नंतर म्हणजे आता काय करायचं, पुन्हा मंत्रिमंडळ येते, पुन्हा म्हणते आता काय करा, लहान लहान लेकरं करा. मग लहान लहान लेकराला सुरू करतात. त्या लहान लहान लेकरं सुरू झाल्याच्या नंतर महिला काय होतात, घाबरून जातात, आपले लहान लहान लेकरं घेऊन दुसऱ्या राज्यात निघून जातात. नगद म्हणतात त्याच्यासोबत या राज्यामध्ये आता अवघड झाले. मग त्या गर्भवती महिला सुद्धा अगोदर बाळ जन्माच्या अगोदर दुसऱ्या राज्यामध्ये निघून जातात. आणि मग त्या राज्यात मग काही लहान लेकरू बी शिल्लक राहत नाही, परंतु लहान लेकरू राहते शिल्लक कुणाचं, फक्त राजाचंच राहते. मग म्हणतात आता राजाला मग प्रश्न पडतोय की आता काय करावं, तर म्हणते आता माझा जीव जाण्यापेक्षा हे लेकरूच मेलं तर मेलं. मग म्हणते ह्यालाच न्या म्हणल्याच्या नंतर मग त्यावेळेस काय होतंय, फिरत फिरत तथागत गौतम बुद्ध त्या ठिकाणी आलेले असतात. आणि तथागत गौतम बुद्ध त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना सांगतं हे की असं असं झालंय तथागत, फार भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे याच्यातून मला सोडवा. मी अत्यंत अविचाराने काय केलेलं आहे की हा निर्णय घेतलेला आहे की मी काय करणार आहे, तर मी तुला रोज एक माणूस पाठवून असं म्हणलं होतं. आता सगळे माणसं संपले तर कुणाला पाठवायचा प्रश्नच माझ्या पुढे पडलाय. आता माझ्याच लेकराची आज बारी आहे, तुम्ही काहीतरी करून ह्याला वाचवा. मग तथागत गौतम बुद्ध म्हणते ठीक आहे, मी जातो त्याच्याकडे आलोककडे. मग तो ज्यावेळेस तथागत गौतम बुद्ध स्वतः जाते आणि तथागत गौतम बुद्ध ज्यावेळेस तिथे जाते त्यावेळेस तो आलोक बाहेर गेलेला असतो. त्यावेळेस तथागत त्याच्या काय करतात, खुर्चीवर जाऊन बसते. त्याच्या खुर्चीवर जाऊन बसते, त्याला निरोप जातो लगेच की हे आलोक राक्षसा, तुझ्या खुर्चीवर कोणतरी माणूस येऊन बसलेले आहेत आणि ते फार प्रसन्न आहेत, त्यांची मुद्रा फार छान आहे, ते धीरगंभीर आहेत, ते काय घाबरलेले काय दिसले नाहीत, आणि तू लवकर येऊन बघ तुझ्या खुर्चीवर कोणतरी फारच विद्वान माणूस बसलेला आहे. मग तो आलोक येतो येतो आणि लगेच त्याच्यामध्ये एंट्री केल्या म्हणतो तुम्ही काय करा, उठा येथून, चला बाहेर व्हा म्हणल्याच्या नंतर ते उठते, बाहेर येऊन थांबते गौतम बुद्ध. पुन्हा आलोक म्हणते मध्ये या म्हटल्याच्या नंतर पुन्हा मध्ये जाते, पुन्हा बाहेर जा, पुन्हा बाहेर येते, पुन्हा मध्ये या म्हणते, पुन्हा मध्ये येते. असं जवळपास 5-6 वेळेस करते. आता 5-6 वेळेस केल्याच्या नंतर बघा, आपल्याकडे सुद्धा आपण जर एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो आणि आपल्याला घराच्या बाहेर म्हटल्याच्या नंतर आपल्याला किती राग येईल, परंतु गौतम बुद्धाला अजिबात राग येत नाही. गौतम बुद्ध अत्यंत शांत चित्ताने बाहेर व्हा म्हणले की बाहेर जाते, आतमध्ये या म्हणले की आतमध्ये येते. आता त्या आलवकाला हे करायचं होतं की गौतम बुद्धाला कुठूनही राग उत्पन्न करायचा होता. आलवक अशा माणसाला मारू शकत होता की त्याच्यावरती त्या माणसाकडे जे त्यांचं चित्त जे आहे ते चित्त मळाने भरलेलं असलं पाहिजे, त्याच्याकडे राग क्रोध वैर ह्या भावना असल्या पाहिजे, अशाच माणसाला तो मारू शकत होता. आणि त्या अगोदर म्हणजे गौतम बुद्धाला उठवायच्या अगोदरच त्यांनी त्याचा सगळा प्रयोग बी करून बघितला होता की गौतम बुद्धावरती जाळ टाकला, त्याने हत्यारं फेकले, दगड मारले, परंतु कशानेच गौतम बुद्धाला इजा झाली नाही. आणि मग शेवटी तो मध्ये जाऊन त्यांना बाहेर व्हा, आत या असं म्हणून बी तरी त्यांना राग आला नाही, कारण त्यांची वाटच बघू लागला की गौतम बुद्धाला कधी राग येते. राग आला की ह्यांना मारायचं असं त्यांनी ठरवलं असतं, परंतु गौतम बुद्धाला राग येत नाही. तर त्यांच्यामध्ये काय असते, मैत्री भावना त्यांच्यामध्ये ठासून भरलेली असते, किंवा त्यांची साधना प्रचंड पुढे गेलेली असते. त्यामुळे त्यांच्यावरती कुठलंच आलवकाचं हत्यार चालत नाहीत. आणि तो मग आलवक त्यांना शरण येतो आणि म्हणतो की तुम्ही फार मैत्री भावनेमध्ये पारंगत आहेत, परंतु माझे काही प्रश्न आहेत. ते 10 प्रश्न त्यांना विचारतो. आणि ते 10 प्रश्न विचारल्याच्या नंतर काय करतो की तथागत गौतम बुद्ध समर्पक अशी या आलोकाच्या प्रश्नाची उत्तर देतात. आणि आलोकाच्या प्रश्नाची उत्तर दिल्याच्या नंतर आलोक सुद्धा काय होतो, मग तथागताचा शिष्य बनतो आणि तो तथागत श्रामणेर बनतो, भिक्षू बनतो. आणि मग त्या राजाची त्याच्यातून सुटका होते. हे केवळ कशामुळे शक्य घडलेलं आहे, तर तथागतावर आग, अवजार, विष हे काम करत नव्हते. कारण काय होतं, तर त्यांच्याकडे मैत्री पारमिता
होती. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की कोणते लाभ 11 होतात. त्याचा पुढचा मुद्दा आहे की जे मैत्री साधना करतात ते फार सुंदर, आकर्षक आणि प्रसन्न असतात. जे मैत्री भावना करतात ते कसे असतात लोक, तर सुंदर असतात, आकर्षक असतात आणि प्रसन्न असतात. आता सुंदरची व्याख्या आपल्याकडे फार वेगवेगळी केलेली आहे. सुंदर आपल्याकडे कशाला म्हणतात? नाक सरळ, भुवया कमानी सारख्या, कपाळ छान, केसाचा झुपका, ह्या गोष्टी म्हणजे सुंदर. किंवा गोरा पान रंग, काळा माणूस असला की सुंदर नाही, गोरा असला की सुंदर, अशा आपल्या सुंदरतेच्या कल्पना आहेत. परंतु ह्या सुंदरतेच्या कल्पना तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये बसत नाहीत. तर तथागत गौतम बुद्धाचं सौंदर्य काय आहे? तर मनाचं सौंदर्य जे आहे, मनाचं सौंदर्य जे आहे, मनाचं सौंदर्य हेच उत्तम सौंदर्य आहे असं सांगितलं जात आहे. ज्याच्या चेहरा प्रसन्न राहतो, ज्या माणसाच्या मनामध्ये क्रोध भावना नसते, वैर भावना नसते आणि मैत्री आणि करुणा असते, त्या कोणत्याही माणसाचा जर तुम्ही चेहरा बघितला तर त्या माणसाचा चेहरा आपण बघितला की प्रसन्न दिसतो आपल्याला आणि आपण त्याच्याकडे बघतच बसतो की बाबा काय तेज आहे या माणसाच्या चेहऱ्यावर, असं आपल्याला वाटतंय. परंतु ज्या माणसामध्ये क्रोध असतो, राग अग्नी असतो, त्या माणसाचा आतून तर जळतच असतो, परंतु त्याची ही भावना काय होते, चेहऱ्यावर पण दिसत असते. आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्या तर आपण काय होतो, अरे हे वेगळाच दिसायला कडे, ह्याच्या तर चेहऱ्यावर कधी पण 12च वाजलेले असतात. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ते पण खुश नसते आणि आपण पण खुश होत नाहीत. अशी जो काही ही भावना आहे, ही अशी भावना म्हणजे जे मैत्री धारणा करतात, मैत्री साधना करतात, यांचा चेहरा मात्र या मैत्री साधनेने कसा होतो, प्रसन्न दिसतो. ते हसरे असतात. आता हसरे लोक बघितलेत बघा तुम्ही, विमानात कोण बसलेत का? बसलात? हा, विमानात बसताना एअर हॉस्टेस असतात, एअर हॉस्टेस. एअर हॉस्टेस कडे बघितलंय का तुम्ही? तुम्ही बघितलं ना? बघितल्याच्या नंतर काय करतात ते? बघितल्याच्या नंतर हसतात. आता कोणी बी इथून पुढे जर विमानात बसायला गेलात की एकदा बघायचं त्यांच्याकडे, आणि तिथं सुंदर मुली असतात, त्या ज्या एअर हॉस्टेस असतात त्या सगळ्यात सुंदर असतात. त्यांचा क्रायटेरियाच आहे, काही विशिष्ट वयाच्या पुढे लग्न झाल्याच्या नंतर त्यांना ठेवत नाहीत, सौंदर्य कमी होते म्हणून. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की त्या स्माइल देतात, आणि त्यांनी स्माइल दिली की आपल्याला पण प्रसन्न वाटतं. म्हणजे असं एकाकडेच बघून नाही, कोणत्याही माणसाची त्यांच्याकडे नजर जाऊ द्या, महिलेची जाऊ द्या, पुरुषाची जाऊ द्या, त्या विमानात बसणाऱ्या प्रत्येकच माणसाची, कोणाची जाऊ द्या, तिकडे नजर गेली की त्या स्माइलच देतात, कधीच नाराज नसतात. त्यांच्या पाठीमागे घरी किती हजार दुःख असते त्यांच्याकडे, परंतु ते अजिबात दाखवत नाही तिथं, कारण त्यांना तशी ट्रेनिंगच दिलेली असते ना. त्यांना ट्रेनिंग दिलेली असते की आपला जो ग्राहक आहे तो प्रसन्न राहायला पाहिजे. तसं आपल्या सुद्धा चेहऱ्यावरती जर प्रसन्न भाव असतील, आपला चेहरा जर करुणेने भरलेला असेल, मैत्री भावनेने भरलेला असेल, तर आपल्याविषयी सुद्धा लोकांमध्ये मैत्री भावना, करुणा भावनाच उत्पन्न होऊ शकते. लोक पण खुशच होऊ शकतात. याच्यासाठी तथागत सांगतात की ज्यांच्याकडे ही मैत्री साधना असते त्याला एक लाभ होतो, तो आठवा, की मैत्री साधना करणाराचा चेहरा कसा दिसतो, सुंदर दिसतो, आकर्षक दिसतो आणि प्रसन्न दिसतो. आता त्याच्यातला 9वा लाभ सांगतात ते की मन एकाग्र होतं. जे चित्ताची भावना, मैत्री भावना साधना करतात त्यांचं मन काय होतंय, एकाग्र होतंय. मन चलबिचल करत नाही. त्यांचं कोणतीही गोष्ट असेल, एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा असेल, कुठलं घरामधलं मोठं काम असेल, कुठला निर्णय असेल, लेकरांच्या शिक्षणाचा निर्णय असेल, लेकरांच्या लग्नाचा निर्णय असेल, हे घेत असताना ज्याचं चित्त, जे मैत्री साधना करतात ज्याचं चित्त शांत आहे, त्याच माणसाचा योग्य निर्णय होऊ शकतो. अन्यथा जर त्यांच्यात मैत्री भावना नसेल, त्याचं चित्त जर शांत होत नसेल, तर अशा वेळेस काय होऊ शकतात की निर्णय चुकू शकतात. म्हणून तथागत गौतम बुद्ध सांगतात की जे जे मैत्री भावना करतात त्यांना लगेच काय होतं, मन एकाग्र होतं. मन एकाग्र करणे म्हणजे काय आहे, तर साधना करण्याचा प्रकार आहे. जे साधनेचे 8 प्रकार आहेत त्याच्यातला प्रकार आहे. जे या मैत्री साधनेमध्ये पारंगत असतात ते बसल्या बसल्या कुठेही त्यांचं चित्त स्थिर करू शकतात. एसटी मध्ये बसले तरी चित्त स्थिर करू शकतात, विहारात बसले तरी चित्त स्थिर करू शकतात, किंवा एखाद्या सभेमध्ये जरी असले तरी त्यांनी मौन धारण करून चित्ताला लागले की लगेच त्यांचं चित्त काय होऊ शकतं, एकाग्र होऊ शकतं. जे लोक मैत्री धारणा करू शकत नाही, जे डिस्टर्ब असतात, त्यांचं मात्र चित्त कधीच लवकर काय होत नाही, एकाग्र होत नाही. 10वा लाभ आहे की मरताना मन भटकत नाही, घाबरत नाही आणि होश आणि शांतीमध्ये माणूस मरतो. आता मरण तर सगळ्यांना माहित आहे की मरण आहे काय आहे,
अंतिम आहे, परंतु मरणाला लोक प्रचंड घाबरतात. ज्या लोकांकडे मैत्री भावना नसते ते लोक काय करतात, घाबरतात, आणि त्यांना घाबरल्यामुळं भास होते. आता भास होते माझ्या समोर तर काय नाही झालं असं, परंतु तुम्ही अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा तुम्ही मरताना काही माणसं बघितलेली असतील. ते मरताना माणसं म्हातारे झाल्याच्या नंतर घाबरून काय करतात, कुणीतरी यायला लागले, कशावर तरी बसूनच आलंय, 4 लोकच येलेत, मला घेऊन जातात का काय, की आता माझं कसं होईल, मला आवरा, त्यांना तिकडे हाकाला, असं काही वायफळ बडबड करीत राहते. असे बोलणारे माणसं तुम्ही बघितले असतील. तर हे बोलतेत कशामुळे, तर यांच्याकडे मैत्री भावना नसते. ज्या माणसाकडे मैत्री भावना असते ते माणसं मृत्यूला घाबरत नाही. मृत्यूला का घाबरत नाही, कारण त्यांना तथागत गौतम बुद्धाने सांगून दिलेला जो काही धम्म आहे किंवा ते अंतिम सत्य आहे ते त्यांनी जाणलेलं असतं, की जो माणूस या भूतलावरती जन्मलेला आहे तो माणूस एक ना एक दिवस काय होणार आहे, मरणारच आहे. त्यामुळे या मृत्यूला काय घाबरायचं आहे. ज्या पंचतत्वापासून आपले शरीर तयार झालेलं आहे ते पंचतत्वात विलीन होणारच आहे, त्याला काय घाबरायचं आहे. आजही मरायचं आहे आणि उद्याही मरायचं आहे, म्हणून तो मृत्यूला घाबरत नाही. आणि त्याचं काय होतं, तो होश आणि हवाश मध्ये वरतो, की त्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात की हे सगळे काय आहे. आणि मग हे मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ते मंगल भावनेने मरतो. आपले जे नातेवाईक आहेत त्यांचं स्मरण करतो, त्यांच्याविषयी चांगली भावना व्यक्त करतो आणि चांगल्या चित्ताने तो मरतो. चांगल्या चित्ताने मेला की त्याचं कर्मबल जागृत होतंय, आणि जिथं कुठं त्याचं चित्त जन्म घेईल, चित्त जन्म घेत आहे, आत्मा जन्म घेत नाही. तुम्हाला पुनर्जन्माविषयी सांगितलं मी, जिथं कुठं चित्त जन्म घेईल त्या ठिकाणी सुद्धा त्याचं चित्त समाधानाने जगतंय. तर हे असं माणूस जो आहे, जो मैत्री साधना करतो, ते मरताना काय होत नाही, तर त्याचं मन भटकत नाही, तो घाबरत नाही, ते होश मध्ये असतो आणि तो एकदम शांतीने मरतो या गोष्टी. आणि असा माणूस मेला की 11वा लाभ आहे, की 11वा लाभ असा आहे की तो ब्रह्मलोकात जन्म घेतो. ब्रह्मलोक कोण आहेत, तर जे या तथागत गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये प्रविष्ट झालेले आहेत, किंवा धम्माचं ज्यांनी अनुसरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात विद्वान लोक जे आहेत त्या विद्वान लोकांना काय म्हटलेलं आहे, ब्रह्मलोक म्हणलेलं आहे. म्हणजे विद्वत्तेच्या सर्वोच्च पातळीवरती, म्हणजे अर्हत पदाच्या जवळ गेलेले जे काही लोक आहेत त्यांना ब्रह्मलोक म्हणलेलं आहे. आणि अशा लोकांमध्ये असाच डायरेक्ट त्यांचा जन्म अशा ब्रह्मलोकात होतो. म्हणजे बघा, लहानपणीच आपण काय काय करतो, एखादा लेकरू जन्मलं की त्याला लहानपणीच म्हणजे मोठ्या माणसासारखं कळतंय, म्हणजे मला याला लहानपणीच म्हातारपण आलंय, तशा गप्पा मारता येते. तर हे कशामुळे होतंय, तर त्याच्याकडे त्याचा जन्म जे आहे ते ब्रह्मलोकात झालेला असतो. त्याचं चित्त हे ब्रह्मलोकात जन्मणाऱ्या लोकांचं चित्त असतं. त्यामुळे त्याला ज्या गोष्टी माणसाला म्हातारा झालं तरी कळत नाहीत त्या गोष्टी 7-8 वर्षाच्या करतात. काही लोक बघा, आपण संभाजी महाराजाचं उदाहरण घेतो, छत्रपती शिवाजी महाराजाचं उदाहरण घेतो, की 13व्या वर्षी त्यांनी काय केलं, राज्य निर्माण केलं. किंवा आपण संत तुकाराम, ज्ञानेश्वर, विवेकानंद यांचा विचार जर केला तर यांनी पण अत्यंत 25च्या आतच जे जगातलं नॉलेज आहे ते अवगत केलं. हे कशामुळे, तर यांच्या चित्तामध्ये कोणतं जे चित्त आहे ते ब्रह्मलोकात जन्म घेणारं चित्त या लोकांमध्ये असतं. त्यामुळे ते लवकर लोक काय होतात, विद्वत्ता धारण करतात. असं हा लाभ 10व्या याच्यामध्ये 11वा लाभ जो आहे मैत्री भावनेनं निर्माण होणारा, तो लाभ या चित्तामध्ये होत असतो. असे हे 11 लाभ आपल्याला मैत्री भावना केल्याने होत असतात. ही मैत्री भावना काय आहे ते आपण उद्याच्याला बघूयात. साधू साधू साधू. आपल्याला गावाकडे चालून पण लई वेळ चालला याच्यात आता. आणखी